या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता, हा माहोल अनुभवण्याकरता थेट जाते माझे सहकारी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, तुम्ही मरीन ड्राईव्हवर आहात, हा सगळा माहोल आमच्यापर्यंत पोहोचवत आहात। आम्हीही स्टुडिओमध्ये आहोत, न्यूज रूममध्ये प्रत्येक जण तुमच्या माध्यमातून हा आनंद अनुभवतोय। मग ती पीसीआरची टीम असू दे, इनपुट असू दे, आउटपुट असू दे, प्रत्येकाला मात्र त्या ठिकाणी सहभागी होता येत नसतं। तुमच्या माध्यमातून आम्ही हा सगळा उत्साह अनुभवतोय। कसा माहोल आहे त्या ठिकाणी, नजर जावी तिथं प्रत्येक ठिकाणी गर्दी आणि केवळ गर्दीच पाहायला मिळते। निश्चितच लागवी मी दाखवू शकतो की माझ्या पाठीमागे मोठ्या संख्येने जे मुंबईकर आहेत ते जमलेले आहेत आणि विशेषतः जर आपण पाहायला गेलं तर मुंबईचा राजा कोण, रोहित शर्मा नक्की त्यांचे उत्साह काय ते आपण इंडिया फॅन रोहित इथे आपण पाहू शकतो रोहित शर्माचे फॅन्स आहेत। येस, रोहित शर्मा मुंबईचा राजा रोहित शर्मा। जो उत्साह आहे मी दाखवू शकतो लागवी की कशा प्रकारे पाऊस आता सर येऊन गेलेली आहे, मात्र इथे काम चालू असताना हे बॅनरचं तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येने इकडे आलेले आहेत। प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असतं तरी पण काय सांगाल? हाय, क्या बोलूं, मैं बॉम्बे से आई हूँ, गोरेगांव से आई हूँ, 3 घंटे से इधर खड़ी हूँ, अभी तक वो लोग नहीं आए। प्लीज बोलो उन लोग को आने के लिए। पाऊस पडलेला होता थोड्या वेळापूर्वी, मात्र इथे आपण बोलू शकतो पावसामुळे काही परिणाम झालाय का? काही परिणाम नाहीये। रोहित रोहित बघू शकतो आपण की प्रत्येक जणाला इथे चीअर करायचं आहे। पोस्टर्स घेऊन असतील ट्रॉफीसाठी, प्रत्येक जण आपला आवडत्या रोहित शर्माला असेल, विराट कोहलीला असेल, सूर्यकुमार यादवला असेल चीअर करत आहे। काही वेळापूर्वी इथे एक अफवा पसरलेली होती की टीम इंडिया आहे ती हॉटेल ट्रायडन मध्ये पोहोचलेली आहे आणि म्हणून मी दाखवू शकतो की ज्या मधला दुभाजक आहे तिथे मोठ्या संख्येने लोक जमले आणि आता पुन्हा या बॅरिकेडच्या दुसऱ्या बाजूला जमा होऊ लागलेले आहेत। एकूणच जर पाहिलं तर इथे तरुण असतील, तरुणी असतील, महिला असतील, छोटे बच्चे कंपनी असेल, प्रत्येक जण या ठिकाणी आलेले आहेत। आपण काही लोकांशी बातचीत करूया। काय सांगायचं? राजा रोहित शर्मा, रोहित ही भावना आहे, ही फॅन फॉलोइंग आहे। क्रिकेटची पंढरी म्हटलेल्या मुंबईमध्ये यासाठीच विजयी परेड आहे ती काढण्यात येते लागवी। प्रत्येकाच्या तोंडात प्रतिक्रिया एकच आहे, इंडिया आणि रोहित शर्मा। एकंदरीतच आपण पाहिलं तिरंगा असेल, मुंबईचा फ्लॅग असेल किंवा एकंदरीत जर्सी असेल, प्रत्येक जण मोठ्या संख्येने आलेत। काही तरुणांशी बोलूया। काय सांगू शकत नाही आजचा दिवस भाई। रोहित येते, त्यात रोहित आणि विराट त्यांच्यासाठीच आम्ही थांबले। कधी टीम इंडियाची बस येते त्याची वाट बघतोय। पाऊस पडलेला होता थोड्या वेळापूर्वी। नाही, आम्ही कधीपासून इकडे 3 वाजल्यापासून आम्ही इकडेच बसलोय। पाऊस असू दे, ऊन असू दे, काही असू दे, आम्ही रोहित शर्मा आल्याशिवाय जाणार नाही। आपण पाहू शकतो हा उत्साह आहे। इतक्याच संख्येने जिथे नजर जाईल वानखेडे स्टेडियम पर्यंत तिथे प्रत्येक जण अशा प्रकारे आपापली भावना जे फॅन्स आहेत ते व्यक्त करत आहेत। काय मित्र, तुझं नाव काय? उत्कर्ष झोले। पूर्ण भिजलायस तू? हो, रोहित शर्माचा ऑटोग्राफ पण याच्यावर। काय एकंदरीत आज विजय ट्रॉफी घेऊन टीम इंडिया पोहोचते, काय तुझ्या मनात? खूप आनंद होतोय आणि आता फक्त लक्ष 2025 चॅम्पियन ट्रॉफीचं आहे फक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।